जय हिंद मित्रांनो. व्हिडिओचं टायटल बघून प्रत्येकाची खात्री झालेली असणार की आपल्याला या व्हिडिओमधून सर नक्कीच काहीतरी इम्पॉर्टंट थिंग देणार, जेणेकरून ज्या गोष्टीशी रिलेटेड मी कंटेंट टाकलेला आहे, जसं की इंग्लिश शिकण्याचं गुपित किंवा इंग्लिश बोलण्याचं रहस्य, नक्कीच मित्रांनो, कारण आपण ते देत असतो जे विद्यार्थ्याला, युवकाला आणि जे आपले मोठे म्हणजे जसं आपण वयस्कर माणसं समजतो, जॉबवर असणारे व्यक्ती असतील, त्यांच्यासाठी जी इम्पॉर्टंट थिंग असते, जगात चालणारी भाषा ती इंग्लिश. आणि ही शिकण्यासाठी जे साम्राज्यात शब्द वापरला आहे की पुस्तक असतील, कादंबरी असतील, कथा असतील, ह्याच्याशी रिलेटेड हा व्हिडिओ आहे माझा. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघण्याचं एक कारण सांगतो. मी याच्यात एक इम्पॉर्टंट नॉर्मल ज्या गोष्टी वाटतात ना, ते किती महत्त्वाच्या आहेत याचा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. मार्क ट्वेन हा जगातला प्रसिद्ध लेखक आहे मित्रांनो. त्यांचा एक प्रसिद्ध कोट आहे, द सिक्रेट ऑफ गेटिंग अहेड इज गेटिंग स्टार्टेड. म्हणजे काय मित्रांनो, पुढे जाण्याचा मार्ग म्हणजे सुरुवात करणे. आणि आपली फसगमत इथेच होते मित्रांनो. कारण माझं मित्र, दोस्त, माझ्या भगिनी काय करतात, सुरुवातीचे 5-10 दिवस एक द जोश असतो, हाव द जोश, आणि ते चालू करतात आणि नंतर ते बंद करतात. तर त्याच्यामध्ये जर खंड पडला, म्हणजे आपण जे इंग्लिश बोलण्याचं जे आपला जे प्रत्येक होकॅब असते, कारण इंग्लिश बोलण्यामध्ये जर प्रत्येकाचं इम्पॉर्टंट गोष्ट कुठली असेल ते हॉकॅबची पातळी प्रत्येक रेग्युलर जो विद्यार्थी जो करतो त्याला जास्त अवघड जात नाही. पण एक धरून चला की एक 10वी नंतरचा जो विद्यार्थी येणार आहे आपला, आपण त्याच्यासाठी किंवा त्या बेसवर चालणाऱ्या विद्यार्थ्यासाठी सांगत आहे. माहिती, जे माझे मित्र कुठे जॉबसाठी, इंटरव्ह्यूसाठी जातात, त्यांना पहिल्यांदा फेस करावं लागतं ते इंग्लिश बोलण्यासाठी. आता त्याच्यासाठी मित्रांनो एकदम साध्या ट्रिक सांगतो. कारण मी स्वतः माझ्या कॉलेज लाईफमध्ये मला अडचण ज्यावेळेस यायची बोलण्याची, त्यावेळेस मी फॉलो केल्या आणि नंतर मी इम्प्रूव्हमेंट स्वतःत करत गेल्यानंतर कसं डेव्हलप केलं इंग्लिशला, त्याची भीती कशी दूर केली, हेच तुम्हाला अनुभवातून शेअर करतो. म्हणजे तुम्हाला काहीतरी आयडिया येईल की त्यानुसार आपण हे जर प्रयत्न केला तर मॅक्सिमम तुमच्यात इम्प्रूव्हमेंट आलेच म्हणून समजायचं. फक्त स्वतःला फसवायचं नाही मित्रांनो, कारण ते तुम्हालाच रिटर्न देतं. जसं एक म्हण आहे मराठीत की जे पेरचाल ते उगवतं. त्यानुसार मित्रांनो पहिल्यांदा काय करायचं, आता बेसिकपासून सांगतो मी तुम्हाला, जेणेकरून प्रत्येक माझा जो व्हिडिओ बघणारा जो वर्ग असणार आहे की जेणेकरून सगळ्यालाचा फायदा होणार आहे, ह्या दृष्टिकोनातून मी व्हिडिओ बनवतो आहे. तर मित्रांनो काय करायचं, सगळ्यात सोपी भाषा असते ते म्हणजे न्यूजपेपरमध्ये कंटेंट बनवताना हा सर्वसामान्य माणसापासून असामान्य माणसापर्यंत बनवलेला असतो. त्यात शब्द हे काही अवघड असतात, काही सोपे असतात. त्या अवघड शब्दाला सोप्या शब्दाची टच असल्यानंतर त्या अर्थ समजतो. त्यानुसार दुसरी गोष्ट सगळ्यात ध्यानात ठेवायची की जे 10वीच्या आतल्यामधले पाठ्यक्रमाचे पुस्तक आहेत इंग्लिशमधून, त्याच्यात जे चॅप्टर असतात ना, एकदम सोपी भाषा असते. जास्त जाऊ द्या, ज्याला काहीच समजणार नाही त्याच्यासाठी सांगतो, 5वीपर्यंत जेवढी इंग्लिशची रेफरन्स बुक आहेत ना त्यांची, त्याच्यातलं ते चॅप्टर वाचायचे. नॉर्मल शब्द असतात आणि ते डिक्शनरी घ्यायचे. ऑक्सफोर्ड असेल किंवा आपले जे काही मी कुठल्याचं काही हे करणार नाही, म्हणजे लॉन्च वगैरे तुम्ही म्हणसाल किंवा याची जाहिरात करेल, मी जाहिरात कोणाची करणार नाही आहे. तुम्हाला जे पण आवडेल किंवा मोबाईलवरती आता टेक्निकल युगामध्ये प्रत्येकजणाच्या मोबाईलमध्ये ॲप्स असतात, तर जे कामाचे ॲप नाही ते डिलीट करून एक ॲप जर चांगलं जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला फायदा होईल भविष्यासाठी. त्याच्यामध्ये काय करायचं, तर पहिल्यांदा तुम्ही इंग्लिशमधला थोडके सोपे शब्द वाचायचे. त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की हा शब्द मला अवघड गेला, तोच शब्द कॉपी पेस्ट करायचा आणि इकडं फॉरवर्ड करून समजते तुम्हाला की त्याचा अर्थ काय आला. हे फक्त सोपी ट्रिक सांगतो मित्रांनो. नाहीतर मित्र लगे म्हणतील, सर हे आम्हाला माहिती आहे की तुला बी माहिती आहे,
पण पुढे ज्या गोष्टी सांगणार आहे ना, तिथं एक कन्सिस्टंट सातत्य नावाची गोष्ट आहे ना, ती जर तुझ्याकडून सुटली तर तेच जमणार नाही मित्राला. कारण आपण ज्यावेळेस रेग्युलर इंडियन एक्सप्रेस असेल, द हिंदू असेल किंवा एटसेट्रा कुठलाही आपल्याला जो बी भेटेल ना, आणि न्यूजपेपर हा दररोजचाच किंवा डेलीचाच असावा असं नाही. आपल्या मनाने आपल्याला जो भेटेल, आपलं टार्गेट काय आहे, आय वॉन्ट टू स्पीच इंग्लिश. ओके, त्याच्यामुळं आपल्याला दुसऱ्या गोष्टीची काय घेणं देणं नाही, ध्यानात ठेवायचं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला डेलीमध्ये लिखाणाची आवड असली पाहिजे मित्र. कारण जे आपण लिहिणार आहे ना, नाहीतर काही काही मित्र आहेत, सर माझी प्रॅक्टिस भरपूर चालू आहे, मी दररोज इकडे वाक्य बनवतो, तिकडचे वाक्य बनवतो. अरे जरा लिखाण बी कर ना, तुझ्या हाताखालून गेलं तुला सोपं जाईल. उद्या तू भविष्यात शिक्षक झालास किंवा तुला जे एक्झाम आहेत, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील, तिथं स्पेलिंग एररच्या बी क्वेश्चन असतात, हे माझ्या सगळ्या मित्रांना माहिती असेल. तिथं लिहिताना तू जर आज सराव केला तर तुला भविष्यात त्याचा फायदा होईल ना. ही सगळ्यात जमेची बाजू आहे. मुद्दा नंबर 2, आता काय मित्र काय करतात की डिक्शनरी बघायचं, शब्द बघायचा, फक्त त्याचं ते घोकमपट्टी चालू असते. घोकमपट्टीने कुठलीच गोष्ट कधीच क्लिअर होत नाही मित्र. प्रॅक्टिस करताना ती समजून घ्यावी लागते. त्याचं अर्थ हा स्वतःला समजल्यानंतर आपण ते डेव्हलप करू शकतो. त्याच्यामध्ये पहिली पायरी येते ते म्हणजे ज्या चर्चासत्र, ज्याला आपण डिबेट वगैरे म्हणतो, ज्या मोठमोठे न्यूज चॅनल असतात, त्याच्यामध्ये लोकसभाचं जे इंटरनलच्या कामकाज चाललेलं असते, त्याच्या व्हिडिओ यूट्यूबवरती शेअर्स करताना भेटत असते. त्याच्यातून ज्या मायक्रो गोष्टी असतात ना, ज्या की आपण शब्द कधी ऐकलेले नसतात, ते एका पेजेसवर किंवा छोटी डायरी घ्यायची, त्या डायरीवर लिहून काढायचं. पण मित्रांचं लगेच असतं की सर ते इतकी प्रोसेस आम्ही करणार, मग आम्ही कसं, इतका वेळ आहे का मला. मित्रा, आपण रील्स बघायला गेलो तर 10 वेळा आपण ते स्क्रोल करत असतो. त्याऐवजी 2 म्हणजे इंग्लिशमधला जो मेन टॉपिक आहे त्याच्याशी रिलेटेड फक्त वर्ड्स काढायचे बस. आपल्या लोकसभेला काय म्हणतात बाबा, असेंब्ली असेल, पॉलिटिकल लीडर्स असतील, MLA असेल, MP असेल, ज्या बी गोष्टी आहेत त्याच्याशी रिलेटेड गोष्टी आल्या की आपण त्याचा लॉंग फॉर्म काय बाबा, ह्या गोष्टी कुठून येतात, किंवा ज्या डिबेट असतात, डिबेटमध्ये सगळ्यात भारी जर आज म्हणजे लीडरमध्ये जर तुम्ही बघचाल ना, तर आपले शशी थरूर साहेब, त्यांचं तुम्ही डिबेट बघा आणि त्यांची एक प्रोनाऊन्सिएशन बघा, बोलण्याची एक टेक्निक बघा की माणसं कसं बोलतात, एकदम फ्लुएंटली बोलणार. आणि या गोष्टी म्हणजे नंतरच्या गोष्टी आहेत, पण तुम्हाला एक आयडिया दिली की डिबेटमध्ये बी काय बघितलं पाहिजे, हे एक त्यातला भाग आहे. मित्रांनो, श्रीकृष्णाचा सांगतात, कर्म कर, फळाची अपेक्षा करू नको. कारण कर्म केल्यानंतर फळ आपोआप एक दिवस भेटत असते. मला ज्या वेळेस मी प्रॅक्टिस करायचो इंग्लिश बोलताना, मलाही सेम तुमच्यासारखं व्हायचं की काय वेळा जमायचं, काय वेळा जमायचं नाही. पण मी सोडलं नाही, प्रॅक्टिस करत राहिलो. रेग्युलर आपला जे शेड्यूल आहे त्या शेड्यूलमध्ये एक तरी वर्ड, 10 राहू द्या, एक तरी वर्ड आपल्याला डेलीमध्ये समजला पाहिजे. हे आपलं टार्गेटच असलं पाहिजे. एक वर्ड जसलं तर तुम्ही आठवड्यातून 6 वर्ड जरी शिकला ना, तर विचार करा एका वर्षामध्ये तुमच्याकडे शब्दसाठा किती असेल. प्रॉपर एकदम पण प्रॉपर करायचं. त्याच्यामध्ये द हिंदू पेपर किंवा इंडियन एक्सप्रेस असेल, इंडियन एक्सप्रेसमध्ये जर डायरेक्टली एडिटेड पेज जर वाचायला लागला एडिटोरियलमधलं, तर ते समजणार नाही. कारण एडिटोरियल पेज हे एकदम डीपली, कारण ते एक तार्किकदृष्ट्या लिहिलेलं पेज आहे, त्याऐवजी जो फर्स्ट पेज असतं ना त्याच्यावरचं रीडिंग करायचं, कारण एकदम सोप्या भाषेत असते. राहिला प्रश्न जे काळ वगैरे असतात ना, टेन्स, ज्याला आपण टेन्स म्हणतो, त्यानंतरची गोष्ट आहेत, पण त्याच्या अगोदर जे बेसिक काय ना ते तुम्ही समजून घेणं फार महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो.
आणि ते जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही आहे तोपर्यंत इंग्लिशमध्ये इम्प्रूव्हमेंट घडणार नाही आहे. वाचन आणि लिहिणे, ऐकणे आणि बघणे या दोन्हीमध्ये जर सगळ्यात जे आपण बघतो ना डायरेक्टली आपल्याला लॉंग टर्ममध्ये म्हणजे ते फिट होतं डोक्यात. त्याच्यामध्ये जे पहिले जे प्रवृत्ती कुठली असेल तर डिबेटमध्ये सांगितलं तुम्हाला मी. डिबेटमध्ये फॉरेनर कंट्रीजचे जे डिबेट चालतात किंवा या फॉरेन मिनिस्टर असतील किंवा ॲम्बेसिडर असतील यांचे डिबेट स्पेशल चॅनलवर बघा तुम्ही, ते भरवले जातात. ते भरताना बघायचं त्यांचे हावभाव असतील किंवा ते बोलताना कुठले कुठले शब्द वापरतात. एक ध्यानात ठेवायचं, त्याच्या मागचा सोपा शब्द समजला का नाही की त्याच्या पुढचा अवघड शब्दाचा आपल्याला गणित लावता येतं, म्हणजे त्याचा अर्थ लावा येतो. आपण काय करतो, पाठीमागचा सोपा शब्दाला नेग्लेक्ट करतो आणि पुढचा शब्द घेतो, त्यावेळेस समजत नाही. कारण वाक्यरचनाच अशी असते की एकामेकात जी आपण एखादी गोष्ट बनवायची असेल तर फक्त म्हणजे तेल वगैरे टाकून फक्त जमणार नाही ना, त्याला फोडणी द्यावं लागते, त्याला मसाला टाकावा लागतो, मीठ टाकावं लागतं, म्हणजे सगळ्या गोष्टी एकत्र केल्यानंतर भाजी बनते. आणि सेम भाषा असेल कोणती तिच्या बाबतीत हेच आहे. कारण काय ग्रामरचं रूल असतात, ते रूल तुम्ही फॉलो केलं पाहिजेत. विदाउट ग्रामर आपल्याला इंग्लिश बोलता येणार नाही. ते नंतरच्या गोष्टी आहेत, मी नंतर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. कारण हा व्हिडिओ माझा मोठा होईल, मोठा मला कायच नाही, फक्त थोडक्यात सांगायचं मित्रांनो. डेली रुटीनमध्ये तुम्ही जिथे पण असाल, गृहिणी असाल, सेवक असाल, अन्य किंवा फार्मर असाल किंवा विद्यार्थी असाल, सोप्यात सोपी भाषा काय करायचं, तुमच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे, त्या स्मार्टफोनचा युटिलाइज कसा करायचा हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती असते. तुम्ही इंग्लिश गाणी ऐका, इंग्लिश कथा ऐका, इंग्लिश बातम्या ऐका. जेवढं तुम्ही कॅप्चर करचाल त्यातलं कमसे कम पहिल्यांदा 5% असेल, नंतर 10% असेल, असं इम्प्रूव्हमेंट होत एक दिवस 100% तुम्हाला इम्प्रूव्हमेंट होतो. पण त्याच्यासाठी लागतं ती कंटिन्युअस चालू गोष्ट लागते. नाहीतर मित्र आज असे मला मित्र काय नंग भेटलेत की आज चालू केलं ना, हा चालू आहे, 2 दिवस चालू आहे, तिसऱ्या दिवशीपासून नाही रे, जरा चांगली वेबसिरीज आली होती ती बघितली. वेबसिरीज हा मनोरंजनाचा भाग आहे मित्रांनो, ते बघितलं पाहिजे. पण आपलं पहिलं प्रारब्ध किंवा आपलं पहिलं काम कुठलं आहे ह्याला आपण पहिल्यांदा प्रायोरिटी दिली पाहिजे. आजच्या युवक पिढीला स्मार्ट आहेत, स्मार्टफोन त्यांच्यापेक्षा डिजिटल दुनिया झालेलं आहे. त्याच्यामध्ये इंग्लिश बोलणं, इंग्लिशवर कमांड असल्याशिवाय तुम्हाला जगात डिमांड नाही, हे वाक्य त्रिकाल सत्य तुम्ही डोक्यात फिट करा. आता बोलचाल सर तुम्हाला येते, तुम्ही बोलताय, माझी गावराळ आणि ग्रामीण भाषेची टच असलेली भाषा आहे, पण सांगणं मात्र टेक्निकल असणार आहे मित्रांनो. कारण मी जे बी सांगतो ते थोडकं आणि इम्पॉर्टंट असेल ते, ज्याचा फायदा जे माझे व्हिडिओ बघणारे जे प्रेक्षक असतील किंवा कुठला माझा विद्यार्थी असेल, कुठून जे बघणार आहे त्याला त्याचा फायदा भेटला पाहिजे, हा माझा एक प्रामाणिक हेतू असतो. माझे आता कुठलीही व्हिडिओ चेक करा, त्याच्यामध्ये एकही व्हिडिओ अशी नसणार नाही की ज्याच्यातून तुम्हाला माहिती जी भेटणार आहे त्याच्या व्यतिरिक्त मी एक्स्ट्रा कुठली गोष्ट सांगत नाही. कारण तेवढंच दिलं पाहिजे जेवढं त्या व्यक्तीला आवश्यक आहे. कारण अति देण्यानं काय होतं हे पण माहिती आहे आणि कमी असल्यानंतर काय होतं हे पण माहिती आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा मित्रांनो तुम्ही आजपासून सुरुवात केली ना तर मी तुम्हाला चॅलेंजने सांगतो, चॅलेंजने तुम्ही मला कमेंटमध्ये मेसेज करून सांगा की तुमच्यात इम्प्रूव्हमेंट झाली का नाही. तुम्ही डेली सर्व्हिस, अहो आपल्याला सरकारने एवढ्या केल्यात गोष्टी, GR असतील, तुमचे छोटे छोटे चार्ट असतात, चार्टचं वाचायचे किंवा ChatGPT आली, ChatGPTवर तुम्ही मराठीमध्ये टाका ना वाक्य आणि त्याचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये करा. तुम्हाला हळूहळू समजत जाईल की कुठल्या शब्दाचा काय अर्थ आहे. ते डायरेक्ट समजणार नाही मित्रा. प्रॅक्टिसने माणूस इम्प्रूव्हमेंट घडवून आणू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे मित्रा की डोक्यात एक फिट ठेवायचं,
आय कॅन डू इट. हे वाक्य कधीच विसरायचं नाही. कारण आपल्याला काय होतं, आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट करतो त्यावेळेस एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाच नाही जमणार मित्रांनो, पण नंतर हळूहळू जमल ना. कारण जो पडला आहे तो उठणार बी आहे ना. त्याच्यामुळं आपण आजपासून स्वतःला एक मोटिवेट करा. मोटिवेशन हे इंटरनल असलं पाहिजे मित्रा, एक्सटर्नल नाही आहे. ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची. मी इथून पुढं तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरचे माझे व्हिडिओ असणार आहेत जे शैक्षणिक रिलेटेड असतील. जे मोटिवेशनल हा माझा मध्ये कारण कसं असतं, डोस द्यावा लागतो एक एक. काय स्पिरिटचा डोस, जसं की जे व्यायाम करणारे व्यक्ती असतात त्यांना असतात बघा, जे प्रोटीन वगैरे खातात ते डोस द्यावं लागतात. तसं जे विद्यार्थी असतात, आपले जे श्रोते असतील, प्रेक्षक असतील किंवा इतर कुठले आपले बांधव असतील, त्यांना स्पिरिट देण्यासाठी माझा मध्यंतरी एक व्हिडिओ असतोच. पण या व्हिडिओचा माझा फायदा एक सकारात्मक म्हणून घ्या मित्रांनो. कारण येणारं जनरेशन हे 4th जनरेशननुसार आपल्याला इंग्लिशवर कमांड असली पाहिजे. आपल्या मातृभूमीविषयी आपल्याला प्रेम असतंच. आपल्याला त्याच्यासोबत आपण ज्या एरियात राहतो तेही भाषा आलीच पाहिजे. पण इंग्लिश, कारण तुम्ही IT सेक्टर बघचाल, तुम्ही इंटरनॅशनल रिलेशन बघचाल किंवा तुमचे इतर कुठल्या बाबी असतील, त्याला कनेक्टिव्ह करणारं जाळ्यातलं जर महत्त्वपूर्ण सांखव, ज्याला पूल म्हणतो, ते आहे इंग्लिश भाषा. ज्याची त्याच्यावर कमांड, त्याला जगात डिमांड. धन्यवाद.